नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.5.3 ला सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदर मी तुम्हाला इव्हेंट किंवा त्या प्रॅक्टिस सेटच्या अगोदर आपल्याला काय शिकायचं त्याची थोडी तुम्हाला माहिती सांगतो. आता पहा, इव्हेंट आपला इव्हेंट हा म्हणजे नंतरचा पॉइंट आहे. काय आपला इव्हेंट, आता तुम्हाला लक्षात येईल इव्हेंट काय असतं. बघा आता लक्ष द्या. तर नावातच आहे ते दिलंय, समजा तुम्हाला काय म्हणते, आउटकम द सॅटिस्फाइड इन पर्टिक्युलर कंडिशन आर फेवरेबल आउटकम. फेवरेबल आउटकम, आता ह्याचा अर्थ काय होतो एक लक्षात द्या. अ डायमंड तुम्हाला किती नंबर असतात मी सांगितलं. अ डायमंड किती नंबर असतात, 1 2 3 4 5 6. अ डायमंड किती नंबर किती असतात, 6. बरोबर आहे. तर आता बघा, आणि इव्हेंट हा म्हणजे इथे काय बघा, इव्हेंट इज अ सबसेट ऑफ द सॅम्पल फेस. म्हणजे हे त्याचा काय झाला, सॅम्पल फेस कशाने दाखवतो आपण, एस न. म्हणजे मला सांगा ह्याचा अर्थ एन ऑफ एस किती झाला आपलं, 6. बरोबर आहे. आता इव्हेंट म्हणजे कसं, आता इथे नंबर किती, इथं 6. आता इव्हेंट आणि इव्हेंट कधी भी डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर ए बी सी डी, अशा कोणत्या लेटरने तुम्ही आता इव्हेंट म्हणजे काय बघा. आता इथे नंबर दिसाय तुम्हाला 1 2 3 4 5 6. आता जर तुम्हाला जर म्हणलं इव्हन नंबर याच्यातली इव्हन नंबर लिहा. तर इव्हन नंबर काय काय लिहितात, 2 4 6. बरोबर आहे. हे काय झाला तुमचा इव्हेंट. हे काय झाला तुमचा इव्हेंट. समजा तुम्हाला जर म्हणलं ह्याच्यातले ऑड नंबर लिहा, 1 3 5 7. प्राईम नंबर लिहा 2 3 5. हे काय झाला इव्हेंट. मग आता लक्षात आलं इव्हेंट म्हणजे कसं, जे सॅम्पल फेस आहे, जे काय सॅम्पल फेस आहे, किंवा असं इथे दिलंय इव्हेंट इज अ सबसेट ऑफ द सॅम्पल सेट. सबसेट म्हणजे काय, उपसंच. बरोबर आहे, उपसंच. म्हणजे ह्याचा अर्थ हे नंबर आले कुठून, हे जर नसतं हे नंबर आले असते का, नाही. म्हणजे हे काय झाला तुमचा सॅम्पल फेस. सॅम्पल फेस हे काय झालं तुमचा उपसेट. उपसेट कोणता झाला, इव्हेंट. एवढं लक्षात ठेवा. अ सेट ऑफ द फेवरेबल आउटकम विथ द गिवन सॅम्पल फेस इज कॉल्ड इव्हेंट. इव्हेंट कशाला म्हणायचं, जे सॅम्पल फेस मधून जे काय आपण घेतो त्याला आपण इव्हेंट म्हणतो. एवढं गोष्ट तुमच्या लक्षात आला असेल. आणि मी तुम्हाला काल सांगितलं होतं प्राइम नंबर, ऑड नंबर, इव्हन नंबर. हेच आहे. समजा आता जर 2 कॉइन म्हणलं, बरोबर आहे, तुम्हाला सांगितलं 2 कॉइन म्हणलं की काय येणार, एच 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 टी टी एच आणि टी टी. बरोबर आहे. आता मला लक्षात आहे हे काय झालं त्याचा, समजा ही एस. एस म्हणजे सॅम्पल फेस. मग आता एन ऑफ एस किती येणार याचा, एन ऑफ एस इक्वल टू 4. मग जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला, गेटिंग ॲट लिस्ट 1 टी किंवा 10. समजा तुम्हाला जर असा क्वेश्चन त्याने विचारला, गेटिंग द लिस्ट 110, म्हणजे ह्याच्यात कमीत कमी एक तरी टी असणार. कमीत कमी काय असणार, एक तरी टी असणार. किती, मग 1 2 3. बरोबर आहे. हे झाला त्याचा इव्हेंट. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यात दुसरं काहीच अवघड नाही. आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू. पहा आता प्रॅक्टिस सेट तुम्हाला त्याच्या आधी त्याने प्रॅक्टिस सेटच्या आधी तुम्हाला काही क्वेश्चन दिले आहेत, त्याने सोडून दिलेले. तर तुम्हाला जर प्रॅक्टिस सेट समजला तर ते तुम्ही क्वेश्चन घरी सोडू शकता. तर बघा आता प्रॅक्टिस सेट आपण 5.3 ला सुरुवात करू. आता 5.3 मध्ये काय दिले, तर आता बघा लक्ष द्या. तर बघा 5.3 मध्ये असा फर्स्ट क्वेश्चन असा दिलाय तुम्हाला. मी कालच सांगितले सॅम्पल फेस म्हणजे एस असतो. नंबर ऑफ एस म्हणजे काय, नंबर ऑफ एन ऑफ एस म्हणजे काय, नंबर ऑफ सॅम्पल फेस. म्हणजे त्याला काय म्हणतो, एन ऑफ एस. आता फर्स्ट क्वेश्चन असा दिलाय, राइट द सॅम्पल फेस एस, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट एन ऑफ एस फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट. आल्सो राइट इव्हेंट ए बी सी. खाली 3 इव्हेंट दिलेत, ए बी सी इव्हेंट दिलेत. बरोबर आहे. आता मराठीतील इव्हेंट म्हणजे काय, इव्हेंट म्हणजे एखादी घटना. इव्हेंट म्हणजे काय, एखादी घटना. इव्हेंट म्हणजे एखादी घटना. बरोबर आहे. तर आता बघा मग 3 इव्हेंट दिले, तर मग काय म्हणतंय, सेट फ्रॉम ॲट राईट एन ऑफ ए, एन ऑफ बी, एन ऑफ सी. लक्षात आलं. एस म्हणजे सॅम्पल फेस, एन ऑफ एस म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट. मग आता आपल्याला म्हणलंय 1 डाय इज रोलेड, म्हणजे 1 डाय. बरोबर आहे. आधी आपल्याला काय काढावं लागेल, सॅम्पल फेस काढावं लागेल. सॅम्पल फेस काढल्यानंतरच काय तयार होत असतात, इव्हेंट. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता हे फर्स्ट क्वेश्चन असा दिलाय, 1 डाय म्हणलं की तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे, लगेच क्लिक झालं पाहिजे
वन डाय म्हणले की वन डाय म्हणले की नंबर किती असतात 6 1 2 3 4 5 6 आणि एस किती येणार मग 6. तर बघा आता मी तर फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला सोडून दाखवतो. लक्ष द्या आता. वन डाय म्हणजे वन डाय इज रोलेट. बघा आता मग मी इथे देतो फर्स्ट क्वेश्चन. बघा वन डाय इज रोलेट. बघा आता लक्ष द्या. तुम्हाला माहिती वन डाय म्हणले की नंबर किती येतात 6 एस किती 6. मग मी आता असं खाली लिहितो देअरफॉर द सॅम्पल. लक्ष द्या एक क्वेश्चन समजून सांगितलं तुम्हाला येते. देअरफॉर सॅम्पल फेस कशाने रिलेट करतो आपण यस न, बरोबर आहे. तर आता मला सांगा मग यस काय येणार 1 2 3 4 5 6. लक्षात आलं मी 6 पर्यंतच काय नंबर लिहिले कारण तुम्हाला आधीच माहिती वन डाय म्हणजे एक फासा टाकले की नंबर ऑफ एस किती असतात 6. तर मग मी खाली लिहितो इथं देअरफॉर एस इक्वल टू 6. आलं लक्षात. तर आता इव्हेंट 3 इव्हेंट आहे ते आपण एक एक इव्हेंटचा आन्सर देऊ. आता लक्ष द्या इकडे मी फर्स्ट इव्हेंटचा आन्सर देतो इव्हेंट ए, बरोबर आहे. आता इव्हेंट ए काय दिलाय तिथे तुम्ही क्वेश्चन. आता मी एक सुरुवातीचा प्रॉब्लेम असल्यामुळे सर्व व्यवस्थित घेऊन देतो नंतर तुम्हाला लिहायचं आहे. इव्हेंट ए असं तिथे इवन नंबर ऑन द अप्पर फेस. बघा लक्ष द्या इवन नंबर ऑन अप्पर फेस ऑन द अप्पर फेस. लक्ष द्या. आता तुम्हाला हे कुठलं दिले तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिले बाकी तुम्हाला कुठून काही द्यायची गरज नाही. बघा अ डाय म्हणले की 6 आले नंबर एस किती आले 6. आता म्हणले इवन नंबर ऑन द अप्पर फेस म्हणजे वरच्या ह्याच्यामध्ये इवन नंबर किती किंवा कोणते मग आपल्याला ते लिहायचे, बरोबर आहे. तर बघा माझा देअरफॉर एच ना देअरफॉर ए. मग इथं काय इव्हेंट ए दिला मग काय लिहायचं ए. सांगा बरं इवन नंबर कोणते कोणते येणार सांगा 2 4 6 हे झाले 2 4 6. देअरफॉर किती आले 3. आलं लक्षात कसं लिहायचं. तर बघा आता नंतर कोणता दिलाय इव्हेंट बी. आता इव्हेंट बी तर जसं काय जे क्वेश्चन मध्ये लिहिते तुम्ही इथे लिहा, बरोबर आहे. इव्हेंट बी ने दिला असं ऑड नंबर ऑन द अप्पर फेस म्हणजे काय दिला इव्हेंट ए ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. मग इथं काय येणार बी. सांगा वरचे ऑड नंबर. इथं मी जरी लिहिले नाही तर माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. ऑड नंबर काय 1 3 5 7. मग किती सांगा किती येणार 3, बरोबर आहे. नंतर बघा आता इव्हेंट सी काय दिलाय पहा. इव्हेंट सी असं म्हणतंय प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस. सांगा प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस म्हणजे प्राइम नंबर कोणते कोणते 2 3 5 2 3 5. मग किती किती 3. आलं लक्षात. बघा ह्याच्यात तुम्ही सांगा ह्याच्यात आवड असं काय आहे का नाही. फक्त अ डाय म्हणलं की 6 आले. हे जे काय नंबर दिलेत आपण ह्याच्यातले दिलेत. मग हे काय झाला इव्हेंट हे काय झालं सॅम्पल फेस. आलं लक्षात. ह्याच्यात आवड काहीच नाही. समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तर पहा आता या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन, बरोबर आहे. तर आपण सेकंड क्वेश्चनला सुरुवात करू. हे तुम्ही लिहून घ्या. पहा लक्ष द्या. सेकंड क्वेश्चनला आपण सुरुवात करू. सेकंड क्वेश्चन असा म्हणलाय 2 डाय आर रोल सायमल्टेनियसली. बघा 2 डाय म्हणले एक डाय म्हणले किती होते एस 6. 2 डाय म्हणले किती असतात 36. मी तुम्हाला हे सांगितले. आपण त्या सॅम्पल पेज तयार करू आणि खालच्या इव्हेंटचे आपण आन्सर लिहायचे. काय अवघड नाही, लक्ष द्या. तर बघा 2 डाय लिहिले मी
टू डाय विचारले त्याने टू डाय म्हणजे द सॅम्पल फेज रेशनल डिनोट करतो तुम्हाला माहिती आहे टू डाय म्हणले की नंबर किती येतात 36 एन ऑफ किती असते 36 आता ते कसं असते बघा लक्ष द्या मी काय सांगितलं तुम्हाला 1 1 बघा लक्ष द्या 1 1 म्हणजे 1 2 1 3 सांगा 1 4 1 5 बरोबर आहे 1 6 म्हणजे एक किती जणांना सोबत घ्यायचा 6 जणांसोबत 2 6 जणांना सोबत बघा 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 बरोबर 2 चा झाला आता 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 बरोबर आहे नंतर बघा आता 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 बरोबर आहे आता 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6 झाले फक्त टू डाय म्हणले किती असतात 36 आता जर तुम्ही जर हे मोपले तर therefore तर n of s किती 36 n of s किती येणार 36 आलं लक्षात टू डाय म्हणले की n of s किती असतात 36 म्हणजे एक अंक 6 जणांसोबत 2 6 3 6 4 6 असं आपण लिहिलं आहे n of s किती आला 36 आता फर्स्ट क्वेश्चन दिला फर्स्ट इव्हेंट ए काय दिला भाऊ आता इव्हेंट ए बरोबर आहे तर बघा आता मी तो वाचतो इव्हेंट ए असं म्हणतोय सम ऑफ द डिजिट अपर फेस इज मल्टिपल ऑफ 6 म्हणजे ह्याचा अर्थ होतोय ह्याच्यापैकी ह्या वरील किती असे गट आहेत किंवा किती असे गट आहेत की त्यांची बेरीज सम म्हणजे काय बेरीज त्यांची बेरीज केल्यावर ते 6 च्या पाड्यात येतात मल्टिपल म्हणजे काय 6 च्या पटीत 6 12 18 असं आपल्याला म्हणलंय म्हणजे किती गट आहेत त्यांची बेरीज 6 च्या पटीत येते बरोबर आहे मग ह्याच्यापेक्षा दुसरं काय म्हणलंय का काय होतंय अर्थ मग तुम्ही इथं लिहा तुम्ही असं लिहू शकता द इव्हेंट ए हे पुस्तकात तुम्हाला क्वेश्चन दिला मी इथे लिहिणार नाही तुम्ही काय लिहिता द सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेस इज मल्टिपल ऑफ 6 बरोबर आहे तर आता बघा म्हणजे ह्याचा अर्थ होतोय ह्याचा अर्थ मी इथे लिहितो a म्हणजे ह्याचा अर्थ काय होतोय की 6 च्या पटीत असणार त्या हे जे असे गट आहेत की त्यांची जर बेरीज केली ती 6 च्या पटीत आली पाहिजे तर ते कोणते कोणते सांगा आता बघा काय ना हे 1 5 किती येते बेरीज 6 म्हणजे एक आहे मग मी इथे लिहिणार 1 5 सांगा नंतर तुम्हीच इथं नंतर काय येणार हा 2 4 हा सांगा नंतर 2 4 झाला 3 3 बघा नंतर 4 2 4 2 नंतर हा सांगा 5 1 हा नंतर 5 1 झाल्यावर कोणता येणार की हा हा 6 6 कारण 6 आणि 6 ची जर ऍडिशन केली किती येते 12 मग असे नंबर किती येले तर बघा 1 2 3 4 5 6 बरोबर आहे तर मग ह्याचा अर्थ n ऑफ p किती आला आपलं 6 इव्हेंट a दिला n ऑफ x किती आलं 6 समजलं तुम्हाला इव्हेंट a काय होता त्याचा अर्थ असा होता की वरील किती गट आहेत त्यांची बेरीज केली असता ते 6 च्या पटीत येते किंवा 6 च्या पाड्यात येते झालं एक झालं आता इव्हेंट b बघा आता इव्हेंट b काय म्हणतोय इव्हेंट b तर आपण मी वाचतो सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेस इज मिनिमम 10 हा म्हणजे ह्यांची बेरीज केल्यावर वरच्या गटांची जर बेरीज केली तर मी कमीत कमी त्याची बेरीज 10 आली पाहिजे जास्त किती येऊ कमीत कमी किती आले पाहिजे 10 तर असे किती गट आहेत असे ते आपला क्वेश्चन असा म्हणतो बरोबर आहे तर मग मला सांगा आता कोणता आहे सांगा इथं बी ज्यांची बेरीज कमीत कमी 10 आली पाहिजे तर वरपर्यंत येणार नाही 4 पासून सुरू होणार 4 6 हा सांगा 4 6
हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, 5 हा 6 नंतर 5 5 5 6 5 6 ची बेरीज 10 तर येते ना, त्याच्या जास्त आपल्याला काय घेणं नाही बघा. नंतर 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 5 नंतर 6 6 बरोबर आहे. किती झाले 1 2 3 4 5 6 म्हणजे n ऑफ b किती आले 6. n ऑफ b किती आला 6. आता शेवटचा इव्हेंट काय म्हणते पहा, इव्हेंट सी. आता इव्हेंट सी आपला असं म्हणतोय, काय म्हणतो बघू. इव्हेंट सी असं म्हणतोय द सेम डिजिट ऑन द अपर फेस, म्हणजे सेम डिजिट सारखं असणार आहे. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 बरोबर आहे. तर तुम्ही इथे लिहू शकता सी 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6. याचा अर्थ n ऑफ सी किती झाले 6. आलं लक्षात. पहा याच्यात काय अवघड आहे का नाही, समजलं नसेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता. घ्या स्क्रीनशॉट काढून. तर पहा विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. तर बघा, तर आता आपण थर्ड नंबरचा क्वेश्चनला सुरुवात करू. तर थर्ड नंबरचा क्वेश्चन मी एकदम सोपा आहे. तर तुम्हाला मी सांगितलं याच्या आधी मी जे काय प्रॅक्टिस सेट किंवा जर तुम्हाला हे समजण्यासाठी आपले पहिले व्हिडिओ जर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ जर बघितले नाही तर तुम्हाला एवढा हा व्हिडिओ समजणार नाही. म्हणून तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ बघत चला, कारण त्याच्या आधारित हे पुढचा व्हिडिओ असतो. आणि मी तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिस सेटला सुरुवात करत नाही, त्याच्या आधी काहीतरी मी सांगत आहे, तर तुम्ही ते आधीचे व्हिडिओ बघत चला. तर पहा इकडे आता 3 कॉइन तुम्हाला सांगितलं होतं. 1 कॉइन n ऑफ s 2 कॉइन n ऑफ s 4 3 कॉइन n ऑफ s 8. तर मग मी तुम्हाला सांगितलं 3 कॉइन आल्या कसं लिहायचं, शॉर्टकट सांगितलं होता. तुम्हाला आठवत असेल सांगा काय सांगितलं होतं. 4 h लिहायचे बरोबर आहे, 4 t लिहायचे लिहिले. नंतर 2 h लिहायचे, 2 t लिहायचे बरोबर आहे. नंतर काय लिहायचं अल्टरनेट h t h t. आलं लक्षात. आणि हे जे आपण आडवे लिहिले तिथे काय लिहायचे, आपलं उभे लिहिले ते कसं काय लिहायचे आडवे. सांगा मग काय होणार h h h बरोबर आहे, h h t h t h h t t t h h t h t t t h. मला नाही वाटत की तुम्हाला कोणी असा शॉर्टकट सांगितला असेल. हे शॉर्टकट लक्षात ठेवा, तुम्ही गोंधळून जाणार नाही बरोबर आहे. तर मग मला सांगा की मी तर मोडतो, तर n ऑफ s किती आलं मग n ऑफ s, therefore n ऑफ s इक्वल टू 8. तर आता आपण इथे लिहिणार इव्हेंट ए काय आहे सांगा. तर इव्हेंट ए आपल्याला तिथे वाचावं लागेल. मग आता इव्हेंट ए असं म्हणतोय टू गेट ॲट लीस्ट 2 हेड्स म्हणजे कमीत कमी ह्याच्यात 2 h असणारे किती आहेत ह्याचा असा अर्थ होतो. काय होतो, कमीत कमी ह्याच्यात 2 h असले पाहिजे. बाकी किती बी असो, 100 असो आपल्याला काही घेणं नाही, पण 2 असले पाहिजे बरोबर आहे. तर मग बघा आता मी इथे इव्हेंट ए असं लिहा, तुमच्या पुस्तकात दिले. मी इथे लिहिणार therefore a. हा सांगा आता कोणते कोणते. हा ह्याच्यात बी आहेत म्हणजे h बरोबर आहे. इथे बी आहेत h t, नंतर h t h. इथे आहेत का, इथे काय t h झाले. म्हणजे तुम्हाला अर्थ समजला का की 2 h असणारे किती ते लिहायचे फक्त, बाकीचं काय घेऊन दिलं. तुम्ही म्हणता सांगितलं 3 आहेत पण 2 आहेत का नाही बरोबर आहे. मग इथे काय लिहा n ऑफ a किती झालं तुमचं 4. बघा समजत असेल सर्वांना. इव्हेंट बी लक्ष द्या, इव्हेंट बी. आता इव्हेंट बी आपल्याला काय म्हणतंय आपण ते रीड करू. इव्हेंट बी असं म्हणतंय टू गेट नो हेड म्हणजे
एकही बी हेड नसणारे किती? आता तुम्हाला त्याचा आन्सर कुणी बी सांगू शकतंय. इथे हेड आहे इथं आहे इथं आहे इथं आहे इथं आहे, फक्त कुठं नाही, शेवटच्या ह्याच्यात नाही. मग काय येणार? टी टी टी. तर एन ऑफ बी इक्वल टू 1 झालं. इव्हेंट सी तर इव्हेंट सी वाचू आपण. इव्हेंट सी आपल्याला काय म्हणतोय पहा. इव्हेंट सी असा म्हणतो टू गेट्स हेड ऑन द सेकंड कॉइन, म्हणजे एच सेकंड नंबरला असणारे किती? सेकंड म्हणजे 2 नंबरला एच असणारे किती? मग आता आपण इथे लिहू शकतो बघा. इथं आहे लिहिला एक, हा इथं बी आहे सेकंड नंबरला एच. इथं आहे का नाही? इथं आहे. या ठिकाणी आहे, पहा लक्ष द्या, इथं एक आहे. आता आहे का कुठं? नाही. तर मग एन ऑफ सी किती झाले? एन ऑफ सी इक्वल टू 4. आलं सर्वांच्या लक्षात? झालं. पहा बरं ह्याच्यात काय ते तुम्हाला वाटतं का ह्या चॅप्टर मध्ये काय आहे का अवघड? मग इतकं सोपं आहे, तुम्ही फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा आणि चला तुम्ही आता थर्ड क्वेश्चन लिहून घ्या. पहा लक्ष द्या. तर आता आपण सेकंड क्वेश्चन म्हणजे 4 नंबरचा क्वेश्चनला सुरुवात करू. आता 4 नंबरचा क्वेश्चन खूपच सोपा आहे. लक्ष द्या फक्त तुम्ही आता इकडे. आता क्वेश्चन असा म्हणतोय 2 डिजिट नंबर आर फॉर्मेट द युजिंग द डिजिट 0 1 2 3 4 5. आता ह्याच्यानंतरचा शब्द विदाउट रिपीटेशन ऑफ द डिजिट. विदाउट रिपीटेशन, बघा लक्ष द्या. विदाउट रिपीटेशन म्हणजे रिपीटेशन अलाउड म्हणते का? नाही. विदाउट रिपीटेशन म्हणते म्हणजे असा अंक घ्यायचा नाही डबल. रिपीटेशन होईल ना अंकाचं, बरोबर आहे. तर लक्षात घ्या विदाउट रिपीटेशन. विदाउटच्या खाली टिक करू शकतात, अंडरलाईन करू शकतात आणि खाली आपल्याला देणं इव्हेंट ए दिलाय, इव्हेंट बी दिलाय, इव्हेंट सी दिलाय. ते काय दिलाय ते आपण पाहू. तर आधी आपण सॅम्पल पेज तयार करू. मराठीतून अर्थ सांगतो की वरील दिलेल्या संख्यापासून म्हणते 2 अंकी संख्या तयार करा आणि फक्त तो अंक डबल घ्यायचा नाही. आता तुम्ही म्हणता सर मी 0 1 घेतो. 0 1 ही 2 अंकी संख्या होते का? नाही. तर मग पहिली संख्या येणार 10. 11 येईल का? सांगा तुम्ही. कशामुळे येणार नाही? अंक काय व्हायलाय? रिपीट. मग 12 13 बघा 10 12 13 14 15 14 15. हा झाला. आता 1 चं काम 2 20 21 23 24 25 बरोबर आहे. नंतर सांगा हा 30 31 32 34 35 बरोबर आहे. नंतर सांगा 35. आता 40 41 42 43 45. चला आता 50 51 52 53 54 55 होणार आहे का? नाही. तर आपण संख्या मोजू 1 2 3 4 5 6 7 8 9 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 23 24 25 27 24 31 32 33 35 40 41 42 43 45 50 51 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. हा बरोबर आहे. थोडं आपलं चुकण्यात मोफलेलं. एकूण संख्या किती व्हायला आता 25. आलं लक्षात? तर मग मी इथं किती लिहिणार? एन ऑफ एस किती येणार? 25 बरोबर आहे. तर पहा आता आपण इव्हेंट ए काय दिलाय भाऊ? इव्हेंट ए मी इथे लिहितो, इथे लिहिणार नाही, मी फक्त रीड करतो. ते इव्हेंट ए असं म्हणतो आपल्याला. इव्हेंट ए काय म्हणतोय? द नंबर फॉर्मेट इज इव्हन. हा म्हणजे ह्याच्यातले काय लिहा म्हणते? इव्हन नंबर. आता सगळ्यांना येतात इव्हन नंबर म्हणजे सम संख्या. सांगा 10 12 14 20 24 30 32 34 40 42
50, 52 आणि नंतर 54. मग पावर आहे का 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर मग therefore n ऑफ a किती झाला आपला आन्सर 13. आलं लक्षात n ऑफ a किती आलं आपलं 13. आता बघा इव्हेंट बी काय म्हणतो तो लक्ष द्या. आता इव्हेंट बी असं म्हणतो द फॉर्मेट इज डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे 3 न भाग जाणाऱ्या संख्या. 3 न भाग जाणाऱ्या संख्या तुम्हाला माहित असेल 3 ची कसोटी तुम्ही आतापर्यंत खूप वेळ शिकला असता. मग 3 ची कसोटी काय त्या अंकाच्या बेरजेला जर 3 ने अंकाची जी बेरीज येईल त्या जर संख्येला 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला पूर्ण 3 न भाग जातो. तर बघा 12 बरं मी इथे लिहितो 12 15 21 झाल्या 30 31 9 35 9 40 42 45 51 53 9 54. मोपा संख्या 3 3 6 7 8 म्हणजे n ऑफ b किती झालं 8. n ऑफ b किती आलं आपलं 8. तर बघा कोणती संख्या राहिली 12 15 21 23 9 24. हा सॉरी 24 इथे एक राहते काय राहणार 24. तर मग n ऑफ b किती येणार आपलं 9. बरोबर आहे. तर आता n ऑफ c म्हणजे आपलं सॉरी इव्हेंट सी काय म्हणतो तो याला पाहू आपण. पहा इव्हेंट सी म्हणजे इथे मी देणार c इक्वल टू इव्हेंट सी असं म्हणतो द नंबर ऑफ फॉर्मेट द ग्रेटर दॅन 50 म्हणजे 50 पेक्षा मोठा. 50 ला धरायचंय का नाही. इथंच विद्यार्थी चुकतात. काय जण 50 लिहितात 50 ला धरायचंय नाही ग्रेटर दॅन 50 म्हणलंय. तर मग काय येणार 51 52 53 54. बरोबर आहे. तर मग therefore n ऑफ c 4. काय याच्यात आवड आहे का नाही. तर चला तुम्ही लिहून घ्या. पहा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्या 5 नंबरचा क्वेश्चन आपण सुरुवात करू आणि आता ह्याच्यानंतर फक्त एक क्वेश्चन राहते तुम्ही ते होमवर्कला करू शकता. आणि जो तो क्वेश्चन आहे 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे तर तुम्हाला सगळ्यांना येईल. त्याच्यात असं म्हणलंय 1 कॉइन अँड 1 die आर थ्रो सायमल्टेनियसली म्हणजे 1 कॉइन बी घ्यायचे आणि 1 die. मग तुम्हाला आपण जे प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये फर्स्ट 5.2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन जो घेतला होता n ऑफ s 12 आलता त्याच्या आधारे ते करायचं. ते तिथपर्यंत तसं आन्सर लिहायचं आणि खालच्या इव्हेंटचे आन्सर तुम्ही लिहू शकता. तर आपला सेकंड शेवटचा क्वेश्चन आपण घेऊया प्रॅक्टिस सेट मधला आणि आजच्या व्हिडिओ मधला आणि इथं थांबू. लक्ष द्या फक्त आता या क्वेश्चन मध्ये काहीच अवघड नाही. इतका सोपा क्वेश्चन आहे तुम्ही म्हणता खूपच सोपा हा तर सगळ्यापेक्षा सोपा समजला तर नाही तर सगळ्यात अवघड आहे. तर बघा फ्रॉम 3 men 2 women म्हणजे 3 काय दिले तर 3 पुरुष आणि 2 स्त्री म्हणजे 2 महिला आणि 3 पुरुष. द एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन इज टू बी फॉर्मेट. आता आपल्याला म्हणते तर काय म्हणते 3 महिला 3 पुरुष आहेत आणि 2 काय आहेत महिला. तर ह्याची एक कमिटी नेमायची आणि 2 पर्सन टू बी फॉर्मेट म्हणजे 2 पर्सन 2 घेऊन समजा पर्सन म्हणजे लोक 2 घेऊन. तर आपलं असं म्हणतात इव्हेंट दिलेत 3 इव्हेंट दिलेत. त्याच्या आधी आपण सॅम्पल पेज तयार करू. तर लक्ष द्या आता 3 मॅन म्हणलं की M1 M2 M3. आता नाव माहित नाही म्हणून M1 M2 M3. 2 वुमेन W1 W2. W म्हणजे काय वुमेन स्पेलिंग चे घेतलं. M म्हणजे मॅन असते म्हणून त्याचं M घेतलं हे लक्षात ठेवा. आता कमिटी ऑफ द 2 इज टू बी फॉर्मेट म्हणजे 2 ह्याची कमिटी करा म्हणते. द सॅम्पल फेस बघा आता लक्ष द्या. तुम्ही म्हणता सर हे तुम्ही कसं लिहिलं एकदम सोप्या स्टेपने सांगतो फक्त एकदाच लक्ष द्या. बघा M1 M2 एक घेतलं M1 M3 दुसरं घेतलं संपलं M1 डबल नार M2 M3 झाले ह्याचे 3.
आलं लक्षात? वरचे 3 झाले. आता तुम्ही म्हणता सर आता घेऊ होऊ शकत नाही तिसरं M3 M2 झालंय ऑलरेडी M2 M3 एकच. आलं लक्षात? M1 M2 M1 M3 M1 चं काम संपलं. M2 M3 झाले ह्याचे की. आता बघा काय करायचं इथून पुढे लक्ष द्या. आता काय करायचं एक वरचं घ्यायचं म्हणजे एक पुरुष एक बाई म्हणजे एक पुरुष एक महिला एक पुरुष एक महिला. आता बघा लक्ष द्या व्यवस्थित. M1 W1 घेतलं M1 W1 M1 W2 संपला. M1 चा विषय खतम. M2 W1 बघा M2 W1 M2 W1 M2 W2 M2 चा खतम. M3 W1 M2 M3 W2 बघा M3 W2 झालं. शेवटचं याचा एक दोन्ही बी महिला झाले. असे एमआरपीएस किती आले 10. याच्यात काय अवघड आहे का नाही. आता बघा मी नंतर इव्हेंट ए हो आता इव्हेंट ए काय दिलं मी इथं वाचतो आणि तुम्ही त्याचा आन्सर द्या. मी सांगतो बघा. देयर मस्ट बी ॲट लिस्ट वन वुमेन म्हणजे कमीत कमी एक तरी वुमेन असली पाहिजे म्हणजे कमीत कमी एक तरी स्त्री असली पाहिजे. बरोबर आहे. एक तरी महिला असली पाहिजे. आता बघा एक तरी महिला एक तरी महिला असणारे किती एक तरी असली पाहिजे. बरोबर आहे. इथं आहे नाही इथं आहे नाही इथं आहे 1 2 3 4 5 6 7. मग आता मला सांगा मग NP किती 7. मग त्याचा अर्थ कळाला की जर कमीत कमी एक तरी महिला असली पाहिजे. 2 असू 10 असू आपल्याला काय घेणं देणे. मला सांगा हे पहिले 3 सोडून बरोबर आहे. हे पहिले जर तुम्ही 3 सोडले तर बाकीचे झालं. मग तुम्ही खाली लिहू शकता NP बरोबर आहे. हे लिहा पूर्ण हे 3 सोड हे इतके सगळे इथे लिहा आणि नंतर काय येणार NP किती येणार मग 7. तर एकूण किती इथं 10. हे 3 कटले म्हणजे राहिले किती 7. आलं लक्षात? तर आता बघा इव्हेंट बी बघा इव्हेंट बी काय मी तो वाचतो लक्ष द्या. इव्हेंट बी असं म्हणतो 1 मॅन अँड 1 वुमेन म्हणजे 1 मॅन म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री. मग असे किती असते बघा. हा कटला म्हणजे इथं काय म्हणतं स्त्री नाही आणि इथं काय दोन्ही स्त्री म्हणजे राहिले किती हे 4 हे 6 बघा. बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 म्हणजे कुठं लिहायचे इथं बी बरोबर आहे. म्हणजे NP किती येणार 6. आलं लक्षात? बघा आता बरोबर आहे. आता नंतरचा क्वेश्चन असा म्हणतोय शेवट असं म्हणतोय नॉट बी वुमेन म्हणजे एकही महिला नसणारी किती मग झालं इव्हेंट सी एकही महिला नसणारी किती तर 3 फक्त M1 M2 M1 M3 आणि नंतर आहे M2 M3 म्हणजेच NC किती झाले 3. आलं लक्षात? बघा काय याच्यात अवघड आहे का नाही. तर आता राहिला काय ह्याच्यानंतरचा 6 नंबरचा क्वेश्चन तो तुम्हाला होमवर्कला करायचा आहे. त्याच्यात काहीच अवघड नाही. बरोबर आहे. तर आपलं प्रॅक्टिस सेट 5.3 आता इथं पूर्ण समाप्त झालेला आहे. तुम्ही हे लिहून घेऊ शकता. तर आता आपण पुढील लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट 4 ला सुरुवात करू म्हणजे आपल्या इथं चॅप्टर समाप्त होतंय. म्हणजे अल्जेब्राचे आपले 4 चॅप्टर म्हणजे पूर्ण कंप्लीट होतात. आपला पहिला चॅप्टर होता 12 मार्क, दुसरा 12, तिसरा 10, 12 12 24 आणि 10 34 आणि हा 8 मार्काचा म्हणजे आपला अशा प्रकारे 42 मार्काचा आहे. सिलेबस म्हणजे सिलेबस आपला पूर्ण होतो आणि 42 मार्काचा सिलेबस होणं म्हणजे तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क पडू शकतात. समजा तुम्हाला 4थ्या आणि 5व्या 6व्या चॅप्टरचे नाव देखील माहित नसू द्या पण ह्या 4 चॅप्टरचा तुम्हाला इतका अभ्यास करावा लागेल तुमचा एकही मार्क कटला नाही पाहिजे आणि तुम्हाला तरी मॅथ मध्ये अल्जेब्रामध्ये आउट ऑफ मार्क पडू शकतात. पण खूप अभ्यास करा. हे जे दिले आहे ते होमवर्क करत चला आणि आपण आता उद्याच्या लेक्चर मध्ये नवीन
प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू. तर आज इथं थांबू. धन्यवाद. पुढच्या लेक्चरमध्ये भेटू.